यद्योगिनो योगजुषाञ्च सङ्घाः पुनातु माम् तत्सवितुर्वरेण्यम् यन्मण्डलम् सर्वजनैश्च पूजितम् ज्योतिश्च कुर्यादिह मर्त्यलोके यत्कालकालाद्यमनादिरूपम् पुनातु माम् तत्सवितुर्वरेण्यम् यन्मण्डलम् प्रणम्य शिरसा देवम् गौरीपुत्रम् विनायकम् भक्तावासं स्मरे नित्यम् आयुर्कामार्थसिद्धये आयुर्कामार्थसिद्धये। प्रथमम् वक्रतुण्डम् च एकदन्तम् द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् आयुर्कामार्थसिद्धये। आमचे सरोदे काका म्हणजे त्यांची ओळख माझी आहे, त्यामुळे त्यांचं नाव पण सगळ्यांनी तुमचे सगळ्यांची मी ऋणी आहे. आभार हे परक्यांचे मानतात. तर आज सकाळपासून माझ्या ज्या भगिनी आहेत ज्यांना मी चेक केलं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी सांगायची आहे सगळ्यांना ती म्हणजे की एका स्त्रीवरती पूर्ण घर उभं असतं. त्यामुळे घराचा पाया असणाऱ्या स्त्रियांनो कृपया तुम्ही स्वतःची काळजी घ्या. गरज असली तरच गर्भाशयाच्या पिशव्या काढा. गर्भाशयाच्या पिशव्या कमी वयात काढल्यामुळे अनेक जणींचे संधिवाताचे त्रास बघत आहे. त्यानंतर वेळोवेळी थोडा आजार असेल तर तो अंगावर न काढता कॅन्सरच्या टेस्ट करणे, ब्रेस्टला कुठे गाठ असेल तर त्याची टेस्ट करणे. कृपा करून हे करा. रोज अंघोळ करताना प्रत्येक स्त्रियांनी उभं राहून, बसून नाही उभं राहून जेव्हा आंघोळ करता किंवा झोपता तेव्हा तुमच्या स्तनांची तुम्ही स्वतः जे आहे तपासणी करा. छोटीशी जरी गाठ लागली तर लगेच मॅमोग्राफी करा, अंगावर काढू नका. पाळीचे त्रास थोडे जरी वाटले तुम्हाला तर लगेच पॅप स्मिअर नावाची टेस्ट आहे. पुढच्या वेळेस स्वामींची इच्छा असेल तर एक फ्री कॅन्सर टेस्ट सुद्धा मी नाही तर स्वामी करून घेतील असं सर्व स्त्रियांसाठी. ज्याच्यामध्ये आपल्याला स्त्रियांना जर आम्ही वाडा वगैरेच्या साईडला ह्या टेस्ट केल्या आणि कळालं की जवळपास 30% स्त्रियांना सुरुवात होती आणि स्वामी कृपेने ते जे काही विघ्न आहे ते टळलेलं आहे. तर आता पुढचा जो टप्पा आहे स्वामी जसे करून घेतील, पण तोवर तुम्ही ॲटलिस्ट घरच्या घरी कॅल्शियम घ्या. तुम्ही जे काही बदाम काजू मुलांना खाऊ घालता, नातवंडांच्या मागं पडता. सॉरी टू से पण अनेक आजी आजोबा असे दिसले की नातवंड सांभाळण्यासाठी दिवसभर सून आणि मुलगा बाहेर आणि त्यांच्या ज्या हाडांची झीज जी काही वाट लागलेली आहे त्याच्यात पर्सनल नाही पण खरोखरच कुठेतरी आमच्यासारख्या तरुणींनी पण हे विचार करायला पाहिजे की कितपत तुम्ही जे आहे वयाच्या 60 नंतर जबाबदारी समोरच्यावर देता. कारण ऑलरेडी आपण 60 वर्षापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या पेलवत कुठेतरी 60ला ते जे आहे स्वतःचं आयुष्य जगायला सुरुवात केलेली असते. त्यामुळे मान्य आहे मुंबईत दोघांनी कमवणं गरजेचं आहे, पण तुमचे मुलं 10 आणि 12 वर्षाचे होईपर्यंत बिनधास्त आजी आजोबांवर सोडून जाण्यापेक्षा त्यांना काहीतरी हेल्पिंग हँड द्या. आजी आजोबा असणारेच नातवंड हे चांगल्या प्रकारे मोठे होतात त्यात काही शंका नाही, पण त्यांच्या वयाला ते झेपते का हे पण कृपा करून तुम्ही सगळ्यांनी विचार करा. मी लहान तोंड मोठा घास घेतल्याबद्दल सर्वांची माफी मागते माझ्या वयांच्या, पण आजी आजोबांनीही आता हे जे आहे ते स्वतःसाठी जगा. छानपैकी व्यायाम करा, स्वामी सेवेत या आणि पुढचा टप्पा जो असणार आहे कॅन्सर टेस्टचा एक कॅम्पला धरून आपली ही फ्री असणार आहे, त्यामुळे धरून प्रत्येकीला आणा. मला काहीच त्रास होत नाही म्हणणाऱ्या कितीतरी जणींना फर्स्ट सेकंड स्टेजचे कॅन्सर निघालेले आहेत. श्री स्वामी समर्थ. परत एकदा मी सर्वांच्या ऋणामध्ये